आई वडिलांनी आयुष्यभराची कमाई, घर, जमीन, संपत्ती मुलाच्या नावावर केली आणि त्याच मुलाने म्हातारपणी आई वडिलांना सांभाळायला नकार दिला, त्यांचा छळ केला. तर मग आई वडिलांना मुलाला दिलेली प्रॉपर्टी कायदेशीररित्या लगेच परत घेता येते का? तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हो, सहज परत घेता येत असेल, तर तुम्ही इथं विचार करण्याची गरज आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार आणि आत्ताच्या नवीन मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्याय निर्णयामध्ये ही संपत्ती परत केव्हा घेता येते याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टाच्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या याच निर्णयाची माहिती एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, पालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देशात एक विशेष कायदा आहे, तो म्हणजे मातृपितृ व ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007. या कायद्यातील कलम 23 नुसार जर पालकांनी आपली मालमत्ता जसे की घर किंवा जमीन मुलांना गिफ्ट म्हणजेच बक्षीसपत्र किंवा हक्क सोडपत्र करून दिले असेल आणि त्या बदल्यात मुलाने पालकांचा सांभाळ केला नाही, तर पालकांकडे ती संपत्ती परत मिळवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. आणि नुकत्याच झालेल्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्याला अधिक स्पष्ट करत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या प्रत्येक मुलाने आणि पालकाने ऐकल्या पाहिजेत. तर केस अशी होती की एका 68 वर्षीय सराफ व्यावसायिकाने 2005 मध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर त्या घरात ते आपली बायको, मुलगा आणि सुनेसोबत राहत होते. तब्बल 18 वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी मे 2023 मध्ये एका गिफ्ट डीडद्वारे म्हणजेच बक्षीसपत्राद्वारे हा फ्लॅट आपल्या 42 वर्षीय मुलाच्या नावावर केला. हे बक्षीसपत्र करताना एकच अट होती, ती म्हणजे मुलाने वृद्ध आई वडिलांना सांभाळ करावा आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवाव्यात. मात्र नेमकं याच्या उलट झालं. बक्षीसपत्र झाल्यानंतर काही दिवसातच घरात वाद सुरू झाला. मुलगा आणि सुनेचा त्रास इतका वाढला की 2025 मध्ये त्या आई वडिलांना स्वतःचं घर सोडून बाहेर पडावं लागलं. अखेर वडिलांनी ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 अंतर्गत असलेल्या लवादाकडे म्हणजेच ट्रिब्युनल कोर्टाकडे न्याय मागितला. त्यामध्ये मग लवादाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला 60 दिवसाच्या आत तो फ्लॅट रिकामा करून वडिलांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला. त्यानंतर मग लवादाच्या या आदेशाविरुद्ध मुलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि कोर्टात सांगितलं होतं की माझे वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि इतरही मालमत्ता आहे. ते हालाकीचे जीवन जगत नसून स्वतःचा खर्च उचलण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहेत. पण कोर्टाने मुलाचा हा युक्तिवाद ग्राह्य न धरता न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने मुलाचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आणि महत्वाची अशी निरीक्षणं नोंदवली. तर आता आपण ती निरीक्षणं काय होती ते पाहूयात. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे पालकांची आर्थिक स्थिती महत्वाची नाही. तर होतं काय, अनेकदा मुले कोर्टात म्हणतात की वडिलांना पेन्शन आहे, ते श्रीमंत आहेत, स्वतःचा खर्च स्वतः करू शकतात, मग आम्ही प्रॉपर्टी परत का द्यायची? पण हायकोर्टाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळला. कोर्टाने सांगितलं की पालकांची आर्थिक परिस्थिती कशीही असो, मुलांनी सांभाळ केला नाही तर प्रॉपर्टी परत द्यावीच लागेल. यामध्ये उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 मधील कलम 23 चा संदर्भ देत स्पष्ट केले की ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, ते श्रीमंत आहेत की गरीब, याच्याशी कायद्याच्या कलम 23 चा काहीही संबंध नाही. जर मालमत्ता हस्तांतरित करताना आई वडिलांच्या मूलभूत गरजा आणि शारीरिक गरजांची काळजी घेण्याची अट असेल आणि मुलाने ती पाळली नाही, तर ते हस्तांतरण रद्द करण्याचा पूर्ण अधिकार लवादाला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नंतर पैसे देणे मान्य नाही. काही मुले केस कोर्टात गेल्यानंतर म्हणतात की ठीक आहे, आम्ही दरमहा काही पैसे पालकांना देतो, पण प्रॉपर्टी आमच्याकडेच राहू द्या. यावर पण कोर्टाने स्पष्ट केले की नंतर दिलेले पैसे आधी केलेल्या छळाला पुसून टाकू शकत नाहीत. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर काढण्याचे आदेश. जर मुले वृद्ध आई वडिलांना त्यांच्याच घरात त्रास देत असतील तर ज्येष्ठ नागरिक लवादाला म्हणजेच ट्रिब्युनल कोर्टाला अशा मुलांना घरातून तात्काळ बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत. तर मित्रांनो, ही होती मुंबई उच्च न्यायालयाच्या आत्ताच्या नवीन केसची माहिती. आता आपण याआधी या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणलेलं आहे ते पाहूयात. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाने सुदेश चिक्कारा या
ऐतिहासिक केसच्या निकालामध्ये एक अत्यंत कडक नियम सांगितलेला आहे, तो म्हणजे कलम 23चा फायदा घेऊन प्रॉपर्टी तेव्हाच परत घेता येईल जेव्हा तुम्ही ती मालमत्ता मुलाच्या नावावर करताना त्या कागदपत्रात लेखी स्वरूपात हा मुलगा म्हातारपणी माझी देखभाल करेल, माझ्या मूलभूत आणि वैद्यकीय गरजा पूर्ण करेल अशी अट नमूद केलेली असली पाहिजे. पण जर तुमच्या गिफ्ट डीडमध्ये अशी अट स्पष्टपणे लिहिलेली नसेल तर केवळ मुलाने सांभाळ केला नाही या कारणावरून ती प्रॉपर्टी थेट परत मिळवणे पालकांसाठी अत्यंत कठीण होऊन बसते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना त्यात अशी कोणतीही अट लिहिलेली नाही, मग आता सर्व मार्ग बंद झाले का? तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे नाही. कायदा अजून 4 अत्यंत प्रभावी पर्याय देतो. ते म्हणजे पर्याय नंबर 1, मुलांना घरातून बाहेर काढणे. म्हणजे मालमत्ता कोणाच्याही नावावर असो, जर मुले छळ करत असतील तर आई वडील लवादाकडे अर्ज करून मुलांना घरातून बाहेर काढण्याचे आदेश मिळवू शकतात. मालमत्ता त्यांच्याकडेच राहिली तरी घर आई वडिलांच्या ताब्यात राहतील. त्यानंतर पर्याय नंबर 2 म्हणजे दरमहा देखभाल भत्ता मागणे. ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 4 आणि 5 अंतर्गत मुलांकडून दरमहा उदरनिर्वाहासाठी आणि औषधोपचारासाठी खर्च वसूल करून घेता येतो आणि जर हा आदेश मुलांनी न पाळल्यास मुलांना तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर पर्याय नंबर 3 म्हणजे दिवाणी न्यायालयात धाव घेणे. जर मुलांनी आई वडिलांवर मानसिक दबाव आणून, फसवणूक करून किंवा धमकावून ती प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली असेल तर आई वडील दिवाणी न्यायालयात जाऊन ते गिफ्ट डीड रद्द करण्यासाठी दावा दाखल करू शकतात. त्यानंतरचा जो पर्याय आहे तो पर्याय नंबर 4 म्हणजे फौजदारी कारवाई करणे. तर बघा, ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 24 नुसार वृद्ध पालकांना वाऱ्यावर सोडणे किंवा त्यांचा छळ करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तुम्ही थेट FIR नोंदवून मुलांवर कायदेशीर कारवाई करू शकता. त्यामुळे जरी प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना सांभाळायची अट नसेल तरी कायद्यात अजूनही प्रॉपर्टी परत घेण्याचे मार्ग आहेत. तर मित्रांनो, कायद्याची ही माहिती आपल्या समाजातील प्रत्येक वृद्ध मातापित्यापर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.